नमस्कार, ब्युटिफुल हमेशा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी तुम्हाला 10 दिवसात पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही उपाय सांगणार आहे। आजकाल वाढलेले पोट ही मोठी समस्या बनले आहे। हे दिसायला तर वाईट दिसतेच, पण अनेक आजारांसाठी हे आमंत्रण देखील असते। तर मग चला पाहूया 10 दिवसात पोटाची चरबी कशी कमी कराल ते आणि यासाठी काय काय करावे। दररोज सकाळी लसूणच्या 2 पाकळ्या खा आणि 1 ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळून ते पाणी प्या, किंवा तुम्ही ग्रीन टी पण पिऊ शकता। पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला दूध आणि साखरवाल्या चहाला बंद करावे लागेल। पोटाची चरबी कमी करण्यासाठी दररोज 40 मिनिट व्यायाम करणे आवश्यक आहे। तुम्ही स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग पण करू शकता। सकाळी रिकाम्या पोटी व्यायाम करा, याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल। व्यायाम केल्यानंतर अर्धा ग्लास मुळ्याचा किंवा कारल्याचा ज्यूस नक्की प्या। चरबी कमी करण्यासाठी दुपारी एक कोणतेही फळ खा, शक्यतो आंबा किंवा केळ खाऊ नका। 1 वाटी दही, 1 वाटी हिरव्या भाजीचा पण समावेश करा व जास्त भात खाऊ नका। आणि जेवणामध्ये मिठाचे प्रमाण पण कमीच ठेवा। जेवणात तेलाचा वापर कमी करा, शक्यतो स्वयंपाक बनवताना नारळाचे किंवा मोहरीचे तेल वापरा। पोटाची चरबी कमी वाढण्याचे मुख्य कारण आहे जेवणानंतर लगेच पाणी पिणे। पाणी लगेच प्यायल्याने पचन हळूहळू होते आणि पोटावर चरबी चढते, म्हणून जेवण झाल्यानंतर किमान 1 ते 1.5 तासांनीच पाणी प्या। दररोज 10 ते 12 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे। एका जागेवर जास्त बसू नका। गव्हाची चपाती न खाता चण्याच्या पिठाची चपाती खा। फास्ट फूड व बाहेरचे तेलकट पदार्थ खाणे शक्यतो टाळा। हे सर्व करणे देखील फार आवश्यक आहे। अशा प्रकारे मी जे सांगितले ते तुम्ही कराल तर तुम्ही नक्कीच 10 दिवसात पोटाची चरबी कमी करू शकता। जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि तुमचे विचार मला खालील कमेंट बॉक्समध्ये सांगा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आता पाहूया पुढचा व्हिडिओ।